नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालकचा पराठा। त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात घालूया 2 चमचे बेसन। बेसननी पराठ्याला छान अशी खमंग चव येते आणि खुसखुशीत होतो पराठा। त्यात पाव चमचा हिंग घालूया, पाव चमचा हळद घालायची आहे, थोडंसं तिखट घालायचं कारण आपण यामध्ये मिरची घालणार आहोत। हे आलं आणि मिरचीचं थोडंसं जाडसर असं मी कुटून घेतलेलं आहे ते घालूया। 1 चमचा धणे जिरं पावडर घालायची आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा थोडासा असा क्रश करून, चवीपुरतं मीठ घालूया, कोथिंबीर घालायची बारीक चिरून, 2 चमचे तूप घालूया, तुम्ही तेल सुद्धा घालू शकता। आणि इथे मी आता पालक स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। हा पालक एकदम सगळा घालायचा नाहीये, थोडा थोडा घालायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतो इक्वली। आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं आहे कारण पालकला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी अजिबात आधी घालायचं नाही। सगळा पालक मिक्स करून झाल्यावर मग अंदाज घेऊनच यामध्ये पाणी घालायचंय। हे बघा असं थोडा थोडा घेऊन घालायचा कारण पालकला पाणी सुटतं, त्यामुळे मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते। सगळं आपण घालूया आणि याचं आता गरजेप्रमाणे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला थोडं घट्टसर असंच पीठ मळायचंय कारण ते थोड्या वेळाने पातळ होऊ शकतं पीठ। आता हे बघा थोडं थोडं पाणी घालायचंय आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। आता हे बघा आपलं पीठ मळून झालंय, याला वरून थोडंसं तेल लावूया। हे आता 5 मिनिटं असं झाकून ठेवायचंय आणि मग पराठे करायला घेऊया। आता आपण पराठा करायला घ्यायचंय, थोडंसं हाताला तेल लावायचं आणि नेहमीच्या चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा। बघा इथे मी पीठ घेतलंय गव्हाचं, याची चपाती लाटायची। याची आपण थोडीशी पातळ अशी चपाती करायची। याला आता तूप लावूया, तेल तूप बटर किंवा तूप काहीही तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि आता हे असं दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचे। हे थोडंसं ओव्हरलॅप करायचं, परत याच्यावर सुद्धा तूप किंवा तेल लावायचे। याचं थोडंसं ओव्हरलॅप करून घ्यायचं आणि आता परत ह्याला पीठ लावायचंय आणि आता हलक्या हाताने सगळ्या बाजूनी सारखंच लाटायचं। आकार ह्याचा चौकोनीच राहिला पाहिजे, अगदी हलक्या हाताने लाटायचे, सगळीकडून समान असं लाटून घ्यायचं। बस हा एवढाच ठेवायचा, ह्याच्यापेक्षा जास्त आणि मोठा करायचा नाही। आता एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि आता आणखी एका प्रकारे मी तुम्हाला पराठा करून दाखवते। अगदी सोप्या पद्धती आहेत करायला सुद्धा। आता याला तूप लावूया, ही आपण जशी चपाती करतो तशी घडी करायची। परत एकदा दुमडूया, त्याला पीठ लावायचे आणि हा आता त्रिकोणी आकारात लाटायचा, सगळीकडून समान, अगदी हलक्या हाताने। हे बघा आता हा असा त्रिकोणी आकारात आपला पराठा तयार झाला। आता हा सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते। आपण सगळं एकदमच भाजायचंय। आता इथे मी अजून एक गोळा घेतलाय, त्यावर आपल्याला तीळ लावायचे।
याच्या आत सुद्धा पिठात सुद्धा तुम्ही तीळ घालू शकता. तर मग अशी जे केलं तसंच करायचंय. तूप लावून घ्यायचं आणि आपण जसा चौकोनी पराठा केला तसाच आपल्याला आता करून घ्यायचं आहे. हा बघा आपला पराठा तयार आहे. आता अजून एक शेवटचा प्रकार दाखवते मी तुम्हाला. एक गोळा घ्यायचा, परत त्याची चपाती लाटायची आहे. याला आपण तूप नाही लावायचं. यात आपण घालणार आहोत चीज. सगळ्या मुलांना, लहान मुलांना आवडतं ना, म्हणून आपण हे असं करायचं आहे. आता हे पूर्णपणे असं ओव्हरलॅप करून घ्यायचं, नाहीतर ते चीज बाहेर येणार. व्यवस्थित सगळीकडून असं चिकटवून घ्यायचं आहे. आता पिठात बुडवून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा हळूवार हाताने, नाहीतर ते चीज बाहेर येऊ शकतं. बघा आपला चीज पराठा झालेला आहे. आता आपण भाजायला घेऊया. हे बघा इथे मी तवा तापत ठेवलाय, त्यावर आपण हा पराठा घालूया. यावर तूप सोडायचंय. गॅस मीडियम टू हाय ठेवायचा, कारण हा पराठा नेहमी थोडासा जाड असतो, तो व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजायला लागतो. अगदी बारीक ठेवला तर तो नीट भाजला जाणार नाही. असा सगळीकडून परतून असा चांगला भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा जेव्हा रेसिपी टाकेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स येतील. आणि तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी माझ्या कुकिंगमध्ये आणि काही सुधारणा करता येत असेल तर मी करीन. हे बघा आता सगळ्या बाजूंनी छान असा खरपूस भाजलेला आहे. आता काढूया आपण. हे पराठे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता चहा बरोबर, किंवा दही, लोणचं किंवा सॉस कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. आता हा पण पराठा छान असा भाजून झालेला आहे. बघा हा सुद्धा पराठा झालेला आहे आपला. आता सगळ्यात शेवटी आपण हा जो चीज घातलेला पराठा आहे तो करायचा आहे. याला आपण जास्त दाबायचं नाहीये, नाही तर ते आतलं चीज सगळं बाहेर येईल. हे बघा किती छान फुगलेलं आहे. आपला पराठा झालेला आहे. गॅस बंद करूया आणि छान असे गरम गरम पराठे दही किंवा सॉस सोबत सर्व करायचे. गॅस बंद करूया. याच्या फक्त कडा जरा व्यवस्थित दाबून भाजून घ्यायच्या. हे बघा आपले 4 प्रकारचे पराठे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. हे बघा आपले पराठे तयार आहेत. इथे मी तुम्हाला एक हा चीजवाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकताय आतमध्ये चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत आपले पराठे. हे तुम्ही गरम गरम पराठे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा दही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त एकदम बेस्ट. तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.